अ, मोहनजोदडो हडप्पा काळातली नगररचना कशी होती? घरे व इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा दगडांचा वापर होता. मधोमध चौक त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय, सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था. तर हे जे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीने हे उत्खननामध्ये सापडलेलं आहे. त्यासाठी मातीच्या भाचक्या पन्हाळींचा उपयोग केला. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती झाकलेली असत. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले. ही हडप्पा संस्कृतीतील विहीर बघा. तर कशा पद्धतीने विहिरीचं बांधकाम हडप्पा संस्कृतीमध्ये केलं गेलं होतं. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. आता आहे मुद्रा भांडी. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. एक लक्षात ठेवायचं आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये साधारणपणे ज्या काही मुद्रा होत्या त्या चौरस आकाराच्या होत्या. ह्या तुम्हाला मुद्रा दिसत आहे. आणि स्टिएटाईट नावाचा जो दगड असतो त्यापासून त्या बनवल्या जातात. या मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती, त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी, एकशृंगा सारखे कल्पित प्राणी, म्हणजे एक शिंगी जे असतात ते, इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्यकृती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. प्राचीन इतिहासामध्ये अशा प्रकारची भांडी होती. बघा, तुम्हाला ही भांडी बघायला मिळत आहे जुन्या काळातली अ, हडप्पाकालीन भांडी. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. उत्खनातून विविध प्रकारची व आकारांची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगांच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतवलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा त्यामध्ये समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. तर हडप्पा संस्कृतीमध्ये आपण जर विचार केला तर एखादा व्यक्ती जर डेथ झाला तर त्याच्याबरोबर त्याने वापरलेली मातीची भांडी किंवा त्याच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. आता लोकजीवनाचा जर आपण विचार केला तर हडप्पा संस्कृतीचे लोक हे शेती करत असत. कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. साधारणपणे हडप्पा संस्कृतीचे लोक विविध पिके घेत. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली, सातूचं पीक असायचं. हे सुद्धा विविध पिकं ते घेत असत. त्यामध्ये पुढे आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे राजस्थानमध्ये सातूचं पीक, तर गुजरातमध्ये नाचणी, ज्याला नागली आपण म्हणतो, ते पीक मोठ्या प्रमाणावर घेत. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहिती होता. बघा, विचार करा की हडप्पा संस्कृतीच्या काळात सुद्धा त्या लोकांना कापूस माहिती होता. त्यानंतर उत्खनात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे, कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यांपर्यंतचे वस्त्र, उपरणे यांचा समावेश होतो. विविध प्रकारचे दागिने उत्खनात सापडले. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत असत. तर उजव्या बाजूला तुम्हाला जे चित्र दिसतंय तर त्या चित्रामध्ये हडप्पा संस्कृतीतील लोक जे काही दागिने वापरत असत ते दागिने आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तिथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. हा हडप्पाकालीन कलेचा नमुना. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नाही तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी आपल्याला दिसते. अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. हडप्पा संस्कृतीतला व्यापार कसा होता ते आपण बघूया.
हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप, इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असत. इजिप्तमध्ये मखमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जातात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या व सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्र कोरलेत. याचा अर्थ ते जहाजाच्या द्वारे सुद्धा व्यापार करत असत. लोथल येथे प्रचंड आकाराची मोठी गोदी सापडलेली आहे. हडप्पा संस्कृतीचा अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. हडप्पा संस्कृतीचा जो काही व्यापार होता तो अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. आता बघा इथे काय म्हटलंय, मातीच्या भांड्यांची खापरे, इतर पुरावस्तू यांची खास वैशिष्ट्ये आणि त्या प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननात मिळाल्या याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागैतिहासिक काळातील संस्कृतींना नावे दिलेली असतात. घग्गर हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी असून ती हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावून पंजाब हरियाणातून वाहत राजस्थानमध्ये येते. तिथून पुढे ती पाकिस्तानमधील चोलिस्तान या वाळवंटी प्रदेशात प्रवेश करते. सरते शेवटी ती कच्छच्या रणात प्रवेश करताना दिसते. पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे असते. तिचा भारतातील प्रवाह घग्गर या नावाने तर पाकिस्तानातील प्रवाह हकरा या नावाने ओळखला जातो. घग्गर आकराच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठांवर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आली आहेत. साधारणपणे अनेक अभ्यासकांच्या मते घग्गर हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवणारे आहे. या कोरड्या पात्राचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी काही छायाचित्रांचा आधार घेतला जात आहे. आता प्राचीन इतिहास बघा. भारताचा नकाशा या पद्धतीने प्राचीन इतिहासामध्ये होता. इथे अफगाणिस्तान नावाचा देश, पाकिस्तान हा भारत आहे, इथे दिल्ली. तर या पद्धतीने त्या काळातले नकाशे आपल्याला बघायला मिळतात. बघा इथे धोलावीरा, सुरत कोटडा, कुंतासी, लोथल, वजडी, रंगपूर, अल्लाहदिनो, आमरी, चन्नूदडो, कोटदीजे, मोहनजोदडो, या पद्धतीने हडप्पा, मंडा, चीन, तिबेट, नेपाळ अशा नेपाळ या पद्धतीने ही अनेक आपल्याला त्या काळातली शहरं बघायला येतात. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. साधारणपणे हडप्पा संस्कृतीमधील माहिती होण्याआधी भारत व पाकिस्तानच्या इतिहासाच्या संदर्भात इसवी सनापूर्वी 326 हे सिकंदराच्या भारतावरील स्वारीचे वर्ष. म्हणजे इसवी सन पूर्व 326 मध्ये सिकंदर भारतात आला होता. हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता. परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला याची कहाणीची सुरुवात अशी आहे. इसवी सन 1829 मध्ये झालेली आहे. चार्ल्स मेसन नावाचा जो प्रवासी आहे त्याने हडप्पाला भेट दिली. हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदराला थोपून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावे असे अनुमान त्याने बांधले. मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली होती. मेसन आणि बर्नस या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर केनिंगहॅम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले गेले. त्यांनी 1872-73 मध्ये उत्खनन केले. कनिंगहॅम यांनी केल्या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास 48 वर्षांचा कालावधी जावा लागला. एवढ्या मोठ्या कालावधीत सुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये कुतूहल टिकून राहिले होते, कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रांमुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियातील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा. तर त्या काळामध्ये हडप्पा संस्कृती, ग्रीक संस्कृती, मेसोपोटियाची संस्कृती, मेसोपोटेमियाची संस्कृती ह्या एकमेकांशी रिलेटेड होत्या. बघा कशा पद्धतीने
अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र बघा. या रेखाचित्रात मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या असतात. तर ही मुद्रा बघा, इथे बैल आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढे आहे मोहनजोदडो. मोहनजोदडोच्या संदर्भात राखालदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1921-22 मध्ये मोहनजोदडो येथे उत्खनन सुरू केले. या उत्खननात सापडलेल्या मुद्रा, इतर पुरावस्तू यांच्यामधील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती, हडप्पा संस्कृती यामध्ये परस्पर संबंध असावेत असे अनुमान त्यांनी बांधले. पुढे काय झालं तर इसवी सन 1923-24 मध्ये मोहनजोदडोची अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके इत्यादींनी उत्खनन केले. त्या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू, रहिवाशी घरे, इतर वस्तू उजेडात आल्या. मोहनजोदडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर बसले होते. तेथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणे शक्य झाले नाही. परंतु त्या थरांमध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहती इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. मोहनजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानातील नगरांपैकी विस्ताराने सर्वाधिक मोठे आहे. मोहनजोदडोच्या वस्तीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदी युक्त भाग होते. असे साधारणपणे एक बालेकिल्ला आणि एक नागरी वसाहत. परंतु आणखी एक तिसरा भाग जो होता तो बाजाराचा होता. या भागामध्ये कारागिरांच्या कार्यशाळा, मातीची भांडी, मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. मोहनजोदडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. त्यामुळे तेथील उत्खननात उजेडात आलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादींच्या अवशेषांच्या आधारे त्या नगराची भव्यता स्पष्ट झाली. तर एक घर आहे बघा. तर मोहनजोदडो मधलं अनेक दालन असलेलं घर अगदी सोफ्याप्रमाणे वाटतंय बघा. ते एक घराची रचना कशी होती बघा, कसे दालन होते बघा. त्या काळामध्ये छोटे छोटे रूम होते असे. म्हणजे एकंदरीत आपण 1 BHK 2 BHK जसं म्हणतो त्या पद्धतीची रचना मोहनजोदडो मध्ये दिसून येत होती. हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेचे उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन यांचा पुरावा प्राप्त झाला. मोहनजोदडोच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाची तुलना चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पुनर्नियोजनाशी करता येते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की चंदीगड हे भारतातलं असं शहर आहे की ते प्री प्लॅन शहर आहे. म्हणजे ते शहर उभारतानाच अगोदर प्लॅन केला गेला की कुठल्या जागेवर काय येणार आहे. तसं प्री प्लॅन मोहनजोदडोच्या बाबतीत दिसून येतं. मोहनजोदडो सारखे पुनर्वियोजित नगर प्रत्यक्ष उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक व मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा याबद्दल मात्र खात्री वाटते. महास्नानगृह बघा त्या काळातले कसे होते तर मोहनजोदडो एक प्रशस्त स्नानगृह सापडले. या स्नान कुंडामध्ये जवळपास हे स्नान कुंड 2.5 मीटर खोल, लांबी 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर अशा पद्धतीने हे आपल्याला दिसून येते. असं हे
तर इथे मोहनजोदडो या ठिकाणी जे स्नानगृह सापडलं ते या पद्धतीने आहे. महास्नानगृहातील यामध्ये कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधलेले आहेत. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय सुद्धा दिसून येते आपल्याला. त्यानंतर पुढे आहे कालीबंगन. कालीबंगन जे आहे ते बिकानेर जे आहे तर ते कालीबंगन बिकानेरवरून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात आहे. तर तुम्ही राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात जर गेले तर बिकानेर पासून 205 किलोमीटरवर आहे. ते घग्गर नदीच्या ते घग्गर नदीच्या काठावर वसलेले हडप्पा संस्कृतीचे एक महत्वाचे केंद्र आहे. टेसिटोरी नावाच्या एका इटालियन भाषा शास्त्रज्ञाने अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात कालिबंगन हे स्थळ प्राचीन असून इतिहास पूर्व काळातील असावे अशी नोंद करून ठेवलेली आहे. परंतु हडप्पा संस्कृतीचे एक नगर होते हे इसवी सन 1960 मध्ये उत्खनन सुरू झाल्यानंतर स्पष्ट झालेले आहे. हेच उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन सरसंचालक ब्रिज बासीलाल यांनी आपल्याला यांचं दिसून येतं. त्यांनी काय म्हटले, बालकृष्ण थापर तर यांच्या मार्गदर्शनाखाली ते केले गेलेलं आहे. आता याच्यामध्ये कालिबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची, त्या आधीची पूर्व हडप्पा संस्कृतीची अशा दोन वसाहती त्या काळामध्ये उजेडात आलेल्या आहेत. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील वसाहतीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदी युक्त विभागही होते. कालिबंगनचे महत्व दोन गोष्टींसाठी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिथे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा दिसून येतो. हेच नांगरलेले शेत इसवी सनापूर्वी 2800च्या सुमाराचे असले पाहिजे. त्यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आत्ताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे येथील बाले किल्ल्यामध्ये ओळीने सापडलेली 6-7 अग्निकुंड, सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतीमधील घरांमधूनही अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. याखेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेरही अग्निकुंड असलेली एक वास्तू दिसून आली आहे. काहींमध्ये पशूंची हाडे होती. हा पुरावा अग्निपूजेचा असावा असं काही पुरातत्वांचं मत आहे. कालिबंगन नंतर प्राचीन इतिहासाचा मधला लोथल नावाचा भाग, या शहरांची या मोहनजोदडो हडप्पा काळातली ही जी वसाहती आहेत यांच्याबद्दल हमखास प्रश्न विचारला जातो. आता लोथल हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या आखाताजवळ गुजरात मध्ये अहमदाबाद पासून 80 किलोमीटरवर आहे. प्राचीन गोदी आहे लोथलला. लोथलचं उत्खनन इसवी सन 1955 ते 1960 या काळात S.R. राव जे होते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे. लोथलचा बाले किल्ला आणि नागरी वसाहत यांच्या भोवती तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच तटबंदीने वेढलेल्या आहेत. साधारणपणे लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरील हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. हे तेथील बाजाराचे ओटे, कोठार, घर यासारख्या वास्तू गोदी यावरून दिसून येते. लोथलच्या गोदीची रचना प्राचीन जगतातील अभियांत्रिकीची म्हणजे त्या काळातलं बांधकाम, तिथलं इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीचं ते उत्कृष्ट उदाहरण लोथलच्या गोदीवरून दिसून येतं. आता लोथल समुद्रापासून काहीशे आत असले तरी ते प्राचीन काळी खंभातच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात दिसून येते. लोथल वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीचे आणि भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार हे मात्र यातून स्पष्ट दिसून येते. भरतीच्या वेळी आत असणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आत
आणता याव्यात आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर त्यांना पुण्यात सोडता यावी अशी गोदीची रचना, आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी गोदीत पक्क्या विटांची मोरी सुद्धा बांधलेली होती. कालिबंगन झालं, लोथल झालं, धोलावीरा. धोलावीराचा शोध हा भारतीय पुरातत्व विभागाने लावलेला आहे. त्याचे सरसंचालक जे पी जोशी जे आहेत ते सरसंचालक असताना हा शोध या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर आहे तेथील उत्खनन इसवी सन 1990 मध्ये दिसून येतं आपल्याला. आर एस बिष्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननित नगरांमध्ये धोलावीराचा क्रमांक हा विस्ताराच्या दृष्टीने 5वा लागतो. तेथील नगर रचना इतर हडप्पाकालीन नगरांपेक्षा काहीशी निराळी. धोलावीरा येथे नागरी हडप्पा वसाहतीच्या आधीची पूर्व हडप्पा काळातील वसाहत होती. तिच्या भोवती कच्च्या विटा, घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. त्याच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदी युक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे 4 स्वतंत्र विभाग आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढे आहे प्राचीन इतिहासामधलाच हा एक भाग आहे. धोलावीरा येथील पाण्याचा तलाव कशा प्रकारचा आहे तो सुद्धा इथे आपल्याला दिसून येतो. तिथला बाले किल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तींचे राखीव प्रांगण, सामान्य जणांची वसाहत या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलग केलेले होते. आता बघा अशा प्रकारचा धोलावीरा येथील पाण्याचा तलाव आपल्याला दिसून येतो. नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वस्ती आपल्याला दिसून येते. तिच्या भोवती संरक्षक भिंत नव्हती. ही वस्तू मजुरांची असावी. ही वस्ती त्यामध्ये नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते पावसाचे पाणी साठवण्याची सोय केलेली होती. त्यासाठी दगड, विटा यांचा उपयोग करून नाले, तलाव बांधलेले होते. नियोजन पूर्वक जल व्यवस्थापनाचा हा सर्वात प्राचीन पुरावा आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आहे धोलावीरा येथील पाण्याचा तलाव. कालिबंगन झालं, लोथल झालं, धोलावीरा झालं. त्यानंतर पुढे आहे राखीगडी. राखीगडीचा आपण जर विचार केला तर हरियाणामधील हिसार जिल्ह्यामध्ये राखीगडी हे हडप्पा संस्कृतीचं एक स्थळ आपल्याला बघायला मिळतं. तर कुठे आहे ते? हिसार नावाचा जिल्हा जो आहे तो कुठे आहे? हिसार नावाचा जिल्हा हरियाणामध्ये. ते दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ प्राचीन द्वती नदी, जिला आता चौटांग असं म्हटलं जातं, तर त्या नदीवर आहे. भारत पाकिस्तान मधील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीव गडी सर्वात मोठे आहे. त्याचा विस्तार 350 हेक्टरहून अधिक आहे. राखीगडील येथील उत्खनन हे 1963 मध्ये सुरू झाले. आत्ताच येते. पुढे इसवी सन 1997-2000 या काळात ते सुरू राहिलं. त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनी सुद्धा तिथे उत्खनन केले. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखीगडीमध्ये पाहायला मिळतात. राखीगडी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातलं प्रमुख केंद्र होतं असं दिसतं. कालिबंगन प्रमाणे येथे सुद्धा अग्निकुंडाचे पुरावे मिळालेले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये असलेल्या दफनस्थळांचे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्याचा आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास मात्र झालेला नाही. त्यानंतर राखीगडीमध्ये जे काही मानवी हाडं सापडली, ह्युमन बोन्स सापडली, तर त्यांचं जनुकशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना आजही वाटत आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नगरातील लोक भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतींवर अवलंबून असतात. हडप्पा नगरांमधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य, व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारचे दगड, मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतींमधील परस्पर संबंध अवलंबून होते.
हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या छोट्या नगरांमध्ये झालेले दिसून येत नाही. काही गाव वसाहतींमध्ये फारसे बदल घडलेले नाहीत. हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्रांच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती, भटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचे जाळे त्या काळामध्ये अस्तित्वात होते. त्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचाही समावेश होतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानचा जो बदकशान नावातला प्रांत आहे, तिथे शतुरगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत आपल्याला दिसून येते. तिथे लाजवर्दी किंवा इंद्रनील दगडाच्या खाणी दिसून येतात बघा. तर हा या प्रकारचा दगड त्या ठिकाणी आढळतो. ब्ल्यू रंगाचा दगड, लाजवर्दी किंवा इंद्रनील दगड म्हणतात त्यांना. या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढे आहे मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये देवी इनन्नांच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मढवल्याची वर्णने आहेत. म्हणजे मेसोपोटेमियामध्ये सुद्धा हा ब्ल्यू रंगाचा दगड गेलेला आहे. हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्वाचं स्थान होतं, हे मात्र या ठिकाणी आपल्याला मान्य करावा लागणार आहे. त्यानंतर पुढे आहे उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणं, शेती करणं ही कामं स्त्रिया करत असत. स्त्रिया मातीची भांडी हाताने घडवत, पेरणी करण्यासाठी ते डिगिंग स्टिक वापरायचे. म्हणजे एक नळीसारखा भाग राहायचा, वरून दाणा टाकला की तो जमिनीत जायचा. त्याला डिगिंग स्टिक किंवा टेपरने असं म्हटलं जायचं किंवा म्हणतात. आता याच प्राचीन इतिहासामध्ये बरेच उत्पादन फक्त आपापले कुळ कुटुंबापुरते होऊ शकते. अतिरिक्त उत्पादन होताना दिसत नाहीये. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळात बैलांचा उपयोग साधारणपणे शेतीच्या कामासाठी, वाहतुकीसाठी होऊ लागला. चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने, अधिक मोठ्या प्रमाणावर घडता येणे शक्य झाले. बैल जोतलेले नांगर वापरत असल्यामुळे शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. अशा नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली येथे मिळालेल्या आहेत. शेतीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या. विनिमयाची सुरुवात झाली. बघा, हे वस्तू विनिमय या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये वस्तू विनिमय सुरू झालं. धान्याचा विनिमय विशेषतः मीठ, धातू, मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे. भारतीय उपखंडाच्या अंतर्गत मेसोपोटेमिया सारख्या दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार सुरू झाला. या व्यापार पूर्व हडप्पा काळात सुरू झाला. मेसोपोटेमियातील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना इसवी सनापूर्वी 2334 मध्ये सम्राट पहिला सारगन याने केलेली दिसून येते. त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार, नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झाली. सम्राट सारगन जो होता ना, तर त्याच्या एका लेखात व्यापाराचा उल्लेख आलेला आहे. या काळात इराण, मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गाचे महत्व कमी होऊन समुद्री व्यापाराला महत्व आलेलं आहे. त्यामध्ये दिलमुन, मकन, मेलुया, बघा, हे तीन प्रदेशांचा उल्लेख आपल्याला दिसून येतं. दिलमुन, मकन, मेलुहा. दिलमुन म्हणजे बहरीन, मकन म्हणजे ओमान, इराण बलुचिस्तानचा किनारा, आणि मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश, म्हणजे आत्ताचं बहरीन, आत्ताचं ओमान. मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. मेलुहा व नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे. मेलुहामधून तांबे, अस्थिदंताच्या वस्तू, इंद्रनील, गोमेदान, गोमेदाचे पणी, ज्याला कार्नेलियन म्हणतात, कापड, इमारती लाकूड इत्यादी वस्तू, तसेच माकडे, मोर निर्यात केले जात होते. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाईल, ज्याला मम्मी असं म्हटलं जायचं. त्यासाठी लागणारी नीळ हडप्पा संस्कृतीचे व्यापारी निर्यात करत असत. निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोकर, सोने, चांदी
या गोष्टी मिळत असाव्यात. हडप्पाकालीन नगरामध्ये कारखान्यांसाठी नगराचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला आहे. अजून 30 सेकंदात लेक्चर संपेल, तसेच थोडा वेळ राहिलेला आहे. तसेच केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती होत्या. सिंधमधील चन्नू दडो असे एका वसाहतीचं ठळक उदाहरण आहे. बाकीचा भाग आपण उद्या बघूया.